नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन. मित्रांनो, जर का तुम्ही येणाऱ्या न्यायालय भरती परीक्षेमध्ये शिपाई किंवा हमाल भरती परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही योग्य व्हिडिओवरती आला आहात. तुम्हाला या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. हे सर्व प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, जे या आधी झालेल्या जिल्हा न्यायालय शिपाई भरती परीक्षेमध्ये विचारलेले गेलेले आहेत. मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती, पिऊन क्वेश्चन पेपर, शिपाई हमाली भरती क्वेश्चन पेपर, डिस्ट्रिक्ट कोर्ट क्लर्क क्वेश्चन पेपर, बॉम्बे हायकोर्ट क्वेश्चन पेपर, जर तुम्हाला या सर्व जागेंचे क्वेश्चन पेपर्स पाहिजे असेल तर तुम्हाला ते उपलब्ध करून दिले जातील. चला तर सुरुवात करूया. प्रश्न आहे, डॅश डॅश हे दक्षिण भारतातील पहिले आणि देशातील 8वे असे न्यायालय आहे ज्यामध्ये ई कोर्ट पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली आहे. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मद्रास उच्च न्यायालय. हे दक्षिण भारतातील पहिले आणि देशातील 8वे असे न्यायालय आहे ज्यामध्ये ई कोर्ट पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली आहेत. पुढचा प्रश्न आहे, 66वा महाराष्ट्र केसरी कोण बनला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सिकंदर शेख हे महाराष्ट्राचे 66वे केसरी बनले आहेत. पुढचा प्रश्न आहे, सुवर्ण चतुर्भुज कोणत्या शहरांशी जोडली गेलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांशी सुवर्ण चतुर्भुज जोडली गेलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे कृषी मंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अर्जुन मुंडा यांची भारताचे सध्याचे कृषी मंत्री म्हणून निवड झाली आहेत. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी केलेल्या 100 आणि 75 रुपयांच्या नाण्यांचे वजन किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2035 ग्रॅम आहेत. पुढचा प्रश्न आहे, जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवी हक्क दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राजा राममोहन राय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 6 प्रशासकीय विभाग हे महाराष्ट्रामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गडचिरोली हा नवीन जिल्हा चंद्रपूर या जिल्ह्यामधून निर्माण करण्यात आला आहे. लक्षात असू द्या, महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरं घेत आहोत. सर्वच स्पर्धा भरतींमध्ये हे प्रश्न विचारले जातात आणि पाठीमागच्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले हे प्रश्न आहेत, तेच तुम्हाला सर्वांना घेऊन देत आहेत. पुढचा प्रश्न आहे, पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भीमा या नदीच्या काठी पंढरपूर हे शहर वसलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ठाणे या जिल्ह्यामध्ये मोडक सागर हे धरण आहेत. पुढचा प्रश्न आहे, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेली जिल्हा कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रत्नागिरी हा जिल्हा हापूस आंब्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न आहे, फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रायगड या जिल्ह्यामध्ये फणसाड हे
महाराष्ट्रामध्ये अभयारण्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रायगड या जिल्ह्यामध्ये एलिफंटा लेणी आहेत. पुढचा प्रश्न आहे, दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1969 साली झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये काझीरंगा नॅशनल पार्क आहेत. पुढचा प्रश्न आहे, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहेत. पुढचा प्रश्न आहे, ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 16 सप्टेंबर रोजी ओझोन दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? याचं उत्तर आहे गोवा या राज्यामध्ये कार्निवल हा सण साजरी केला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोठे आहे? याचं उत्तर आहे श्रीहरिकोटा येथे भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणता कालखंड टिळक युग म्हणून ओळखला जातो? याचं उत्तर आहे 1905 ते 1920 या कालावधीमध्ये कालखंड टिळक युग म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, भंडारा जिल्ह्यामधील बोदलकसा हे खालीलपैकी काय आहे? याचं उत्तर आहे विद्युत निर्मिती प्रकल्प हे भंडारा जिल्ह्यामधील बोदलकसा आहेत. पुढचा प्रश्न आहे, सातपुडा पर्वतरांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? याचं उत्तर आहे धूपगड हे सातपुडा पर्वतरांगेमध्ये सर्वोच्च शिखर आहेत. पुढचा प्रश्न आहे, सुरत हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर याचं उत्तर आहे तापी नदीच्या काठी वसलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, टेहरी हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे उत्तराखंड या राज्यामध्ये टेहरी हे धरण आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे आंबोली या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं उत्तर आहे नागपूर या जिल्ह्यात मनसर टेकड्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? याचं उत्तर आहे सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी लॉर्ड कर्झन यांची तुलना औरंगजेबाशी केली? याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी लॉर्ड कर्झन यांची तुलना औरंगजेबाशी केली होती. पुढचा प्रश्न आहे, देशाचे केंद्रीय कायदा सचिव कोण आहेत? याचं उत्तर आहे अनुप कुमार हे देशाचे केंद्रीय कायदा सचिव आहेत. पुढचा प्रश्न आहे, बिग बुल ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे शेअर बाजार याशी बिग बुल ही संकल्पना संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे, प्रोग्राम व डेटा तात्पुरता साठवण्यासाठी कोणत्या मेमरीचा वापर करतात? तर याचं उत्तर आहे रॅम या मेमरीचा वापर करतात. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे? तर याचं उत्तर आहे फिलिपिन्स
या ठिकाणी आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था आहेत. पुढचा प्रश्न आहे, गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहेत? तर याचं उत्तर आहे भाई श्रीपाद अमृत डांगे यांनी गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक लिहिलेले होते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय भूसेना दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 15 जानेवारी रोजी भारतीय भूसेना दिन साजरी केला जातो. पुढचा प्रश्न आहे, नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी यांच्याकडे नगराध्यक्ष आपला राजीनामा देत असतात. पुढचा प्रश्न आहे, ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात? याचं उत्तर आहे मेद याशी ऊर्जेचा राखीव साठा म्हणून ओळखतात. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील कोणत्या पेशीला सैनिक पेशी असे म्हणतात? तर याचं उत्तर आहे पांढऱ्या पेशीला मानवी शरीरातील सैनिक पेशी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, गोसीखुर्द धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर याचं उत्तर आहे भंडारा जिल्ह्यामध्ये गोसीखुर्द धरण आहेत. पुढचा प्रश्न आहे, मोगल काळात दरबारी भाषा म्हणून डॅश डॅश भाषेचा वापर केला जातो? तर याचं उत्तर आहे पार्शियन भाषेचा वापर केला जातो. मित्रांनो, हा शेवटचा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी. शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. जर तुम्ही बॉम्बे हायकोर्टाच्या जिल्हा न्यायालय सत्राचे पेपर देत असाल, पिऊनचे हमालीचे पेपर देत असाल, तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की यायला पाहिजेत, कारण पाठीमागे विचारलेल्या प्रश्न उत्तरांमधूनच हा प्रश्न घेतलेला आहे. या प्रश्नाचे ऑप्शन मी तुम्हाला सांगते, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल. यापैकी योग्य उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.